नमस्कार मंडळी, मी दीपाली स्वामी दीप किचन चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का मसाला करणार आहे। चव अशी की पोट भरेल पण मन भरणार नाही। घरात जास्त काय करायचं नसेल त्यावेळी अशी चटपटीत भाजी आणि रोटी करते। परत पुढच्यांनी म्हटलंच नाही पाहिजे दुसरं काहीतरी कर। आजची पनीर टिक्का मसाला रेसिपी एवढी स्वादिष्ट आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया। पण त्याआधी मंडळी रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हला शेअर करा। पहिल्यांदा मी पनीर मॅरिनेट करते। इथे मी एक मोठी वाटी घेतली आहे, त्यामध्ये 1.5 चमचा तेल घालून घेते। आता 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेते आणि तेलात चमच्याने एकत्र करून घेते। पावडर तेलामध्ये एकजीव झाली पाहिजे। हे पहा, पावडर चांगली तेलात एकजीव झाली आहे। आता अर्धा चमचा जिरे पावडर घालते आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालून घेते आणि दोन्हीही पावडर तेलामध्ये एकत्र करून घेते। पनीर टिक्का करण्यासाठी ही सर्वात महत्त्वाची प्रोसेस आहे। हे पहा, दोन्हीही पावडर तेलात एकजीव करून घेतली आहे। आता अर्धा चमचा गरम मसाला घालून घेते, अर्धा चमचा धने पावडर घालून घेते, थोडीशी हळद घालून घेते, अर्धा चमचा मीठ घालून घेते, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घालून घेते आणि 1.5 मोठा चमचा दही घालून घेते। दही जास्त आंबट घ्यायचं नाही, दही छान दाटसर पाहिजे। आता दही चांगलं तेलात फेटून घ्यायचं। सर्व मसाले तयार एकजीव झाले पाहिजे। असं स्मूथ बॅटर तयार झालं पाहिजे। हे पहा, बॅटर किती स्मूथ झाला आहे। आता बॅटरमध्ये पनीरचे क्यूब घालून घेते। इथे मी 250 ग्रॅम पनीर घेतला आहे। पनीर टिक्क्यासाठी डेअरीचं फ्रेश पनीर वापरायचं, दुकानामधलं पॅकिंगचं पनीर वापरायचं नाही। कारण पनीर मॅरिनेट करताना पनीरचे तुकडे होतात, म्हणून डेअरीमधलं फ्रेश पनीर वापरायचं। आता प्रत्येक पनीरच्या क्यूबला बॅटर लावून घ्यायचं। मी चमच्याने लावून घेते, हाताने लावलं तर उत्तमच। हे पहा, सर्व पनीरला मी व्यवस्थित बॅटर लावून घेतलं आहे। आता वाटीवर झाकण ठेवते आणि अर्धा तास मॅरिनेट करून घेते। पनीर टिक्का मसाला करण्यासाठी काही वाटणाचं साहित्य घेतलं आहे। 1 कांदा रफ कापलेला, 2 इंच अद्रक, 5 काजू, 2 टोमॅटो रफ कापलेले, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या। सुरुवातीला वाटण तेलात परतून घेते। इथे मी कढई गरम करून घेतली आहे। आता कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घेते। तेल थोडं नॉर्मल गरम झालं की लगेचच कांदा कढईत घालते। गॅसची आच लो करते। लो आचेवर कांदा चांगला परतून घ्यायचा। कांदा चांगला नरम झाला पाहिजे, ब्राऊन नाही झाला तरी सुद्धा चालेल, पण कांदा नरम झाला पाहिजे। आता लसूण पाकळ्या घालते, अद्रक घालते, मिरच्या घालते आणि काजू घालून घेते। आता सर्व साहित्य तेलात छान परतून घेते। हे पहा, लसणाचा रंग छान चेंज झाला आहे। आता टोमॅटो घालते आणि टोमॅटो तेलात गळेपर्यंत छान परतून घेते। टोमॅटो गळण्यासाठी कढईवर झाकण ठेवते आणि 2 ते 3 मिनिट वाफ काढते, म्हणजे टोमॅटो तेलात छान गळेल। गॅसची आच लो ठेवायची। इथे 2 ते 3 मिनिट झाले आहे। कढईवरचं झाकण काढून घेते। आता काही खडे मसाले घालते। 1 तेजपत्ता, 1 दालचिनीचा तुकडा, 1 स्टार फूल, 3 लवंगा, 4 काळी मिरी घालून घेते आणि वाटणात थोडंसं परतून घेते। वाटणाला फक्त खडे मसाल्यांचा वास लागला पाहिजे। हे पहा, सर्व साहित्य परतून घेतलं आहे। आता अर्धा ग्लास पाणी कढईत घालते आणि वाटण शिजवून घेते। एकदा चमच्याने वाटण हलवून घेते, म्हणजे पाणी सर्व वाटणात एकत्र होईल। आता कढईवर झाकण ठेवते आणि पाणी आटवून घेते। आता कढईवरचं झाकण काढते। हे पहा, वाटण छान शिजलं आहे। आता वाटण एका ताटात काढून घेते। आता त्याच कढईमध्ये 1.5 चमचा तेल घालते। गॅसची आच लो ठेवायची आणि तेल नॉर्मल गरम झालं की त्यामध्ये मॅरिनेट केलेलं पनीर कढईत घालायचं। पनीर छान फ्राय करायचं, मसाला करपला नाही पाहिजे याची मात्र काळजी घ्यायची। पनीर जेवढं बसेल कढईत तेवढं मी घालून घेते आणि फ्राय करून घेते। बाकीचे पनीर मी नंतर फ्राय करेन। पनीर फ्राय होईपर्यंत वाटण करून घेते। इथे मी वाटणातले खडे मसाले काढून घेते, कारण वाटणाला जेवढा खडे मसाल्यांचा वास लागायला पाहिजे तेवढा लागलेला आहे। आता वाटणात वाटून घेतलं तर वाटणाचा वास उग्र येतो। आता वाटण मिक्सरच्या भांड्यात घालून घेते आणि पाण्याचा वापर न करता बारीक वाटण वाटून घेते। आता पनीर मी पलटी करून घेते। हे पहा, पनीर किती छान फ्राय झाले आहे। याच पद्धतीने सगळे पनीर मी फ्राय करून घेते।
इथे मी 1 टोमॅटो, 1 कांदा, 1 शिमला मिरची मोठ्या आकारात कापलेला ते मी पनीरच्या उरलेल्या मसाल्यात मॅरिनेट केलं आहे. ते मी कढईत घातलं आणि गॅसची आच हाय करते आणि त्याला छान फ्राय करून घेते. गॅसची आच मोठी केल्याने स्मोकी वास येतो. चमच्याने सतत हलवत राहायचं म्हणजे करपणार नाही. हे पहा, कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची छान फ्राय झाले आहे. आता ज्या ताटात पनीर काढून घेतलं आहे त्याच ताटात तिन्ही साहित्य काढून घेते. इथे मी दुसरी कढई गरम करून घेतली आहे. त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घेते आणि 1.5 चमचा तेल घालून घेते. तेल थोडंसं नॉर्मल गरम करून घेते आणि गॅसची आच लो टू मीडियम ठेवायची म्हणजे मसाले करपणार नाही. आता अर्धा चमचा जिरे तेलात घालते आणि जिरे तडतडलं की लगेचच 4 ते 5 लसूण पाकळ्या चॉप केलेल्या आणि 2 इंच अद्रक चॉप केलेले ते तेलात घालून घेते. 2 बेडगी मिरच्या 3 भागात डिवाईड केलेल्या ते तेलात घालते आणि चांगलं परतून घेते. लसणाचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घेते. हे पहा, लसणाचा रंग छान चेंज झाला आहे. आता 2 बारीक चिरलेले कांदे घालून घेते आणि चांगलं लाईटली ब्राऊन रंगावर येईपर्यंत परतून घेते. हे पहा, कांद्याला रंग लाईटली ब्राऊन आलेला आहे. आता 1 चमचा धने, मगजबी, पांढरे तीळ, काजू ह्याचं भसरट वाटण घालून घेते. हे वाटण माझ्याकडं स्टोअर केलं होतं. हे वाटण ह्या भाजीत आवर्जून घाला. ह्या वाटणामुळे भाजी खूप चविष्ट लागते. वाटण तेलात एकत्र करून घेते. आता 1 चमचा व्हाईट पेपर घालते आणि तेलात एकत्र करून घेते. आता थोडंसं हिंग घालून घेते आणि सुके मसाले तेलात घालून घेते. मसाले तेलात घालताना गॅसची आच लो ठेवायची म्हणजे मसाले करपणार नाही. अर्धा चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर, थोडीशी हळद, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घालून घेते. आता सर्व साहित्य तेलात परतून घेते. आता वाटलेलं वाटण कढईत घालून घेते आणि चांगलं मसाल्यात एकजीव करून घेते. हे पहा, वाटण छान मसाल्यात एकत्र झालं आहे. आता मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी वाटणात घालते आणि वाटण पाण्यात चमच्याने एकत्र करून घेते. हे पहा, वाटण आणि पाणी छान एकत्र झालं आहे. स्मूथ पेस्ट झाली आहे. आता अर्धा चमचा गरम मसाला घालते आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेते आणि वाटणात एकत्र करते. आता 125 ग्रॅम फ्रेश हिरवा वाटाणा मसाल्यामध्ये घालून घेते आणि मसाल्यात एकत्र करून घेते. वाटाणा घालणे हा ऑप्शनल आहे. माझ्याकडे होता म्हणून मी घातला आहे. हे पहा, वाटाणा मसाल्यात चांगला एकत्र झाला आहे. आता अर्धा ग्लास गरम पाणी घालते आणि चमच्याने एकदा मसाल्यात ढवळून घेते. त्यामुळे मसाला एका जागी राहणार नाही. आता अर्धा चमचा मीठ घालते. मीठ चवीनुसार घाला. आता कढईवर झाकण ठेवते आणि वाटाणा शिजवून घेते. 5 ते 7 मिनिट लागेल. हे पहा, वाटाणा छान शिजला आहे आणि मसाला थोडा थिक झाला आहे. आता 1 चमचा कसुरी मेथी हातावर क्रश करून घालते आणि मसाल्यात एकत्र करून घेते. आता पनीर मसाल्यात घालते आणि सर्व पनीर मसाल्यात एकत्र करून घेते. हे पहा, मसाल्याचा रंग किती अप्रतिम दिसतोय. आता 2 चमचे फ्रेश क्रीम घालते. सर्व मसाल्यात एकत्र करून घेते. आता कढईवर झाकण ठेवते आणि मसाल्याला एक वाफ काढते. त्यामुळे पनीरमध्ये मसाला चांगला मुरेल आणि पनीर खाताना चविष्ट लागेल. इथे मी कढईवरचं झाकण काढते. हे पहा, पनीर छान मसाल्यात मुरलं आहे. आता गॅस बंद करते. इथे आपलं पनीर टिक्का मसाला तयार झाला आहे. आता गरमागरम सर्व करते. पनीर टिक्का मसाला रोटीसोबत, तंदूर रोटीसोबत किंवा लच्छा पराठ्यासोबत खायला खूप छान लागतं. मी लच्छा पराठा केला आहे. त्यासोबत कांदा, लिंबू, टोमॅटो. आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. चला तर मग मंडळी, पुढच्या नवीन रेसिपी लवकरच भेटू. तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा.